लायकी नाही ती दुसऱ्यांकडे घेते। ज्या नीलमताई दुसऱ्यांकडे पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते। हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवरती केलाय। त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून येतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात। शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा, कारण नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या। परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या। मग शिंदे गटात गेलात ना, तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही। आम्ही इशारा देतो। आज पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये त्या पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतात। पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे पोलीस त्यांना सांगितलं जातंय की या सगळ्या परिसरामध्ये आंदोलन जे आहे ते करू नका। त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी माफी मागावी साहेबांची। पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार, कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा। परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे। आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत। आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला। चालूच राहणार आहे। कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक एक आम्हाला द्यावी लागते, मग तुम्ही त्या पावत्या सादर करा। मग तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? तेव्हा मर्सिडीज देत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? ह्या मर्सिडीजच्या ऐवजी मध्ये तुम्ही किती काळ धन कमावला असेल ह्याचा हिशोब द्या। ह्या मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल हे दाखवा आम्हाला। याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे। जे ईडी सीडी आमच्या मागे लावता ना, अजून एक महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावलं असणार आहे। मग आता तिला काय झालं गद्दारी करायला? साडी घेतल्याशिवाय जे आहे ते आक्रमक झालेलं होतं आणि यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी महिलांकडून करण्यात आली। आणि आपण पाहतोय की सगळ्या महिलांचा रोज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आपण पाहतोय की हा सगळा नीलम गोरे यांच्या घराचा हा सगळा परिसर आहे। पुढे आपल्याला हा नीलम गोरे यांचा बंगला पाहायला मिळतो। मात्र आपण पाहतोय की बंगल्यावरती विधान परिषद उपसभापती असल्यामुळं त्यांच्या घरावरती सुरक्षा रक्षक जे आहे ते सुद्धा होते। मात्र आपण पाहतोय की सुरक्षा रक्षक इथं तुम्हाला कल्पना होती का इथं आंदोलनाची? काय इथं आंदोलनाची कल्पना होती का? आंदोलन नाही। घरामध्ये कोण कोण आहे? सध्या मी एकलाच आणि गार्ड आहे, गार्ड आहेत, दोघंच ताई कधी गेलेले? ताईला 2 दिवस झाले गेले आता घरी कोणीच नाहीये? नाहीये। आता काय मग इथं ज्यावेळेस लोक आली त्यावेळेस काय तुम्हाला हे काही माहितीच नाही, एकदम मला काय झाले तेच माहित नाही। आणि तुम्ही घरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करता? हा। तर आपण पाहतोय की नीलम गोरे यांच्या घरामध्ये हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। यांना सुद्धा आंदोलनाची कल्पना नव्हती। मात्र आपण पाहतोय की हाच तो नीलम गोरे यांचा सिल्वर रॉक्स हा बंगला आहे आणि याच बंगल्याच्या बाहेर हे सगळ्या शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि या महिलांकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात आलं। आणि आपण पाहतोय की नीलम गोरे